वाटते तुझ्या पायीची पुन्हा वीट मी वहावी, घेऊन पताका हाती चालावी तुझी वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी. जय घोष तुझ्या नावाचा गर्जतो नित्य कीर्तनी, घेऊन पताका हाती चालावी तुझी वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी. सकार कटेवरी उभा राहिला विटेवरी, गंध चंदनाचा भाळी तुझी सावळ्या हरी, नामाचा जडला छंद अंगोंगी भिनला रंग, देहभान मी हरपून जातो चरणी तुझ्या हरी. जय घोष तुझ्या नावाचा गर्जतो नित्य कीर्तनी, पताका हाती चालावी तुझी वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी, तुझी पंढरीची वारी. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की
ठेवलं हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. काल मी दवाखान्यासाठी माहेरी आलेली होती शिवाजीनगरला. त्यावेळेस बोंगाने सरांचा फोन आला. त्यावेळेस म्हटलं की उद्या आषाढी एकादशी निमित्त, पण मी पण म्हटलं की सगळ्यांना भेटणं होईल. मला इतका आनंद झाला कारण माझे मिस्टर आहेत ते पायवारीसाठी पंढरपूरला गेले. आज 22 दिवस झाले. मग मी म्हटलं कसं करू, परत घरी जायचं होतं का. मग माझे सासरे म्हटले की तू टेन्शन घेऊ नको, मी तुला पोहोचवून देईन, कारण घरातून पण सपोर्ट आहे या गोष्टीसाठी. त्यामुळे आज सगळ्या शिक्षक वृंदांच्या आमंत्रणातून नवे नवे तुम्ही सगळे माझ्यावाल्या बहिणीच आहात. त्याचप्रमाणे सकाळीतून खूपचदा फोन आला. असे आमचे किरण पाटील सर, माफी मागते पण पाऊस इतका चालू होता तर मी चौफुलीजवळ अडकलेली ती वेळ. तिकडून पुढे आली तर पोलीस येऊ देत नाही. सटाणा नाक्यात बसून खूप लांबचा फेरा घेऊन आणि मग या ठिकाणी पोहोचले कारण तळमळ होती. कारण आज भगवान परमात्म्याचं नामस्मरण बघा. माझी आज 11 महिन्याची मुलगी असल्यामुळे आज 11 महिन्याची झाली ती, आणि त्यामुळे मला काही पंढरपूरला जाता आलं नाही. सगळं गेले. मला असं वाटायचं की मी एकटी इथं राहिले, पण मला या ठिकाणी भगवान परमात्म्याने पंढरपूरच्याच रूपातून माझ्या शाळेत बघा. आज मी तुमच्या समोर एक अभंग गायला. तो अभंग संत श्रेष्ठ नाथ महाराजांचा आहे. आपलं भाग्य इतकं आहे माय बापू हो. बघा तुम्ही, आपण या भारत देशामध्ये जन्माला आलो. आपलं पुष्कळ असं पुण्य असेल म्हणून आपला जन्म भारतात झाला. पुष्कळ पाप झालं तर आपला जन्म इतर देशांमध्ये होईल. लक्षात ठेवा. बघा आपला भारत देश किती महान आहे माय बापू. जर तुम्हाला सैन्य पाहिजे असेल तर तुम्हाला चीनला जावं लागेल. तुम्हाला जर कधी साम्राज्यवाद शिकायचं असेल तर तुम्हाला इंग्लंडला जावं लागेल. किती साम्राज्यवाद आहे. व्यापारी बनून आले आणि राज्यकर्ते झाले. तुम्हाला जर कधी चिवटपणा शिकायचं असेल तर तुम्हाला अमेरिकेला जावं लागेल. तुम्हाला जर कधी पाण्याच्या ऐवजी विहिरीला तेल बघायचं असेल तर तुम्हाला अरबस्थानला जावं लागेल. तुम्हाला कुणाला जर कधी फॅशन मध्ये रस असेल तर तुम्हाला फ्रान्स मध्ये जावं लागेल. पण जर तुम्हाला चांगली माणसं बघायची असतील तर ते फक्त आपल्या भारतातच मिळू शकतात. कारण भारत ही पुण्यवान लोकांची भूमी आहे. पुण्यवान लोकांची भूमी आहे. भारतातला एक साधू योग करायला कोणीच तयार नव्हतं, पण भारतातला एक साधू महात्मा जगभर फिरला तर मुस्लिम सुद्धा म्हणू लागले. ही आपल्या भारताची किमया आहे. आणि लक्षात घ्या, हा एवढा मोठा भारत असून तुमचा आपला जन्म हा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला, हे आपलं फार मोठं परमभाग्य आहे. कारण बघा ना तुम्ही, जर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं प्रत्येक जण सांगत असतं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पण आपण साधू संतांच्या नंतर या ठिकाणी जन्माला आलो हे आपलं परमभाग्य आहे. कारण दुसऱ्या देशांमध्ये जर कधी एका संताला जन्म घ्यायचा असेल तर 150 वर्षाचा कालावधी लागतो. पण आपल्या भारतात महाराष्ट्र राज्य असं आहे की तिथे मायबाप हो असं राज्य आहे की तिथे संतांची भूमी आहे. आज 22व्या वर्षी ज्ञानोबांनी समाधी घ्यावी, त्यांचं बसायदान अमेरिकेत सुद्धा लिहिलेलं आहे. इंग्लिश मध्ये करोड लोक वाचतात. ज्ञानेश्वरी ही 56 भाषांनी गौरवली गेलेली आहे. 56 भाषांचा केलासे गौरव वीरवीरावार सिद्धांचा. 56 भाषांनी मडलेली ज्ञानेश्वरी, पण दुसऱ्या देशातली लोक तिला इंग्लिश मध्ये करून वाचतात. विचार करा आपल्या महाराष्ट्राच्या संतांचं कार्य किती मोठं आहे. तुम्ही आजही बघा युट्यूबला किंवा नेटला तुम्ही सगळे जाता. ऑनलाईन होते त्यामुळे सगळ्यांकडे मोबाईल आहे. पण बघा तुम्ही आजही एक वाक्य सर्च करा की चीनचा भिंतीचा इतिहास, त्याला किती कालावधी लागला? 150 वर्षाचा कालावधी लागला. त्याच्यानंतर त्याची जी रुंदी लांबी आहे ते सगळं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यात येईल. 3500 किलोमीटरची त्याची भिंत आहे. पण ते तुम्ही लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये
ज्या राजाचं एकही मंदिर नसताना अब्जावधी लोकांच्या हृदयामध्ये ज्याने जागा केली ना, ज्याने मंदिर केले, असा राजा महान आहे. आणि अशाच राजाच्या धुनीमध्ये आपण जन्माला आलो हे आपलं पुण्य आणि आपलं काहीतरी भाग्य असेल माय बापू. आणि त्याच्यातच संतांच्या पाठीमागे आपला जन्म झाला. आपल्याला या देशामध्ये, आपल्या या महाराष्ट्रामध्ये बघा, ज्ञानोबा तुकोबा वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी ज्यांनी समाधी घेतली, ती समाधी आज सुद्धा संजीवन समाधी आपण म्हणतो. त्यांनी काही मेल्यानंतर लोक समाधी म्हणतात ती गोष्ट वेगळी आहे, पण त्यांनी जिवंतपणे समाधी घेतली. असे ज्ञानोबरायांचा आज पालखी सोहळा पंढरपूरमध्ये काल दाखल झाला. नामदेवराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज, मुक्ताई, जनाबाई, मीराबाई, किती संत झाले, पण ते फक्त अवघ्या आपल्या महाराष्ट्रातच. कारण बघा ना, आपला महाराष्ट्र कसा आहे, अख्ख्या भारतानं आपल्या महाराष्ट्राला घेरलंय. तुम्ही बघा ना, आजही आपल्या ज्या महिला आहेत त्या साड्या घेण्यासाठी सुरती दुकानात जातात. तो साडीवाला सुद्धा गुजरातचा आहे. ज्याच्याकडे आपण दागिने घडवायला जातो तो मारवाडी राजस्थानहून इथं आला आहे. सकाळी सकाळी आपल्या दारावरती पाव घेऊन येणारा भैया तो युपीचा आहे. आपल्या दाराचं सिक्युरिटी गार्ड म्हणून जो रक्षण करतो तो बिहारचा आहे. नवे तुम्ही बघा ना, आपण या महाराष्ट्रात तर राहतोच, बाहेरचे लोक इथे येतात, उद्योग प्रस्थापित करतात, आल्यानंतर त्यांचं फारसं स्वागत आहे असंही नाही. म्हणजे माझ्या वाक्याचा विपर्यास करू नका, आले तर दिल नकारच आहे, पण तरी ते बडे दिल से या ठिकाणी येतात. हे फार मोठं कौतुक आहे. ते या ठिकाणी का येतात? कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर माझी संपत्ती सुरक्षित राहील, मी सुरक्षित राहील, माझा घरदार सुरक्षित राहील. का? कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांनी जगायचं कसं आणि लोकांशी बोलायचं कसं हे सगळं माझ्या संतांनी शिकवलं. म्हणून त्यामुळे आज या ठिकाणी सगळे लोक येतात. बघा, आणि आज मी जो अभंग सांगितला तुम्हाला माय बापू, तो नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज हे फार मोठे संत होते, ज्यांनी काळाला 3 वेळा वापस पाठवलं. म्हणजे मरणाच्या दारातून 3 वेळा वापस पाठवलं. एकदा एका ठिकाणून एका स्त्रीची मुलगी होती, तिच्या मुलीचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ती स्त्री वाटी लावू लागली आपल्या मुलीला सासरी. पण त्या ठिकाणून नाथ महाराजांचं प्रेत येत होतं. त्यावेळेस सांगितलं की म्हटले या मेलेला आजच मरायचं होतं का? म्हटले त्याला दुसरा दिवस नाही सापडला का? माझा आनंदाचा दिवस आणि हा असं पडलाय म्हणे. त्यावेळेस नाथ महाराज उठून बसले. कोणी उठून बसेल का असं? पण ते नाथ महाराज उठून बसले आणि सांगितलं की बाई ते तुझ्यावाल्या मुलीला वाटी लाव. आणि बघा, असे नाथ महाराज 3 वेळा उठून बसले. आणि शेवटच्या वेळेस त्यांना वाटलं की 4 जणांचं काय, त्यांचे नातेवाईक होते ते म्हणायला लागले, म्हटले बस मेला तर मेला, शेवटी आमच्याच खांद्यावर यायला जायचं होतं. काय म्हणे त्याच्यात? तर म्हटले मला तुमच्या खांद्यावरही जायचं नाही. दुसरींदा त्यावेळेस उठून बसले आणि 3री वेळा नाथ महाराजांनी जलसमाधी घेतली. म्हणजे पाण्यामध्ये स्वतःचा देह समर्पित केला. असे नाथ महाराजांचा आज अभंग आहे. आणि नाथ महाराज त्या अभंगातून तुम्हा आपल्याला सांगतात की बघा, देवाला काय आवडतं. प्रत्येकाची जी हॅबिट आहे, एखाद्याचा छंद आहे, प्रत्येकाची आवड आहे, ती वेगवेगळी आहे. पण देवाची आवड आहे ना, ती सगळ्यांमध्ये आगळीवेगळी आहे. देवाला काय आवडतं? तर देवाला आवडतं ते म्हणजे आवडे देवासी ऐका तो प्रकार सांगितला. कोणता? नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्र आणि दिवस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हे भगवान परमात्म्याला आवडतं. कारण नामाचंही तितकं मोठंच महत्व आहे ना. नाम या जगामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही बघा, जन्माला आल्यानंतर प्रत्येक जण पाठीवर शिक्का घेऊन येतं का की माझं नाव हेच रे, मी
काय जन्माला आले मी काय शिक्का घेऊन आले ती काय माझं नाव चेतना असतं नाही. पण आपण जन्माला आलेल्या बाळाला काहीतरी नाव ठेवतो, ते बाळ त्या नावाला होकारा देतं. त्याप्रमाणे ज्ञानोबा राय ज्ञानेश्वर वैष्णवांचा त्याला तुळशी माळ आवडते गळ्यामध्ये. पण आजकाल बघितलं न्यू जनरेशन त्याच्यात लोकांना म्हणजे तुळशीची माळ आता मी जशी म्हणजे 5-6 वर्षाची होती किंवा तेव्हा तर मला आवड होतीच. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मला सद्गुरू भेटले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ पाहिजे. तेव्हापासून मी कॉलेजला जरी यायची ना तरी माझ्या गळ्यामध्ये अशीच माळ असायची. कारण देवाला आवडतं म्हणून मी घालायची गरज बाकी काही नाही. कारण ती माळेचं इतकं महत्व आहे. आजकाल लोकांना लाज वाटते. अजून काय आमचं वय झालं का, आमचे खायप्यायचे दिवस आहेत, कोणी काय सांगतं कोणी काय सांगतं. पण बघा की तुळशी माळेचं इतकं महत्व आहे. ही तुळशी माळ जर कधी गळ्यामध्ये राहिली तर आपण आंघोळ करताना 108 तीर्थांचं आपल्याला स्नान होतं. तुळशी माळाचं इतकं महत्व आहे मी बाबा तुम्हाला खूप काही सांगू शकते मी. बघा आता या ठिकाणी वेगळं पण तुम्हाला एक दृष्टांत सांगते बरं का, तुम्ही हसाल त्यावर. एक छोटा दृष्टांत सांगते. तुळशी माळाचं किती महत्व आहे. तुमच्याकडे किती सोनं आहे त्याला मी किंमत देणार नाही. कारण सोनं तुम्ही कितीही केलं तरी सुद्धा ते सोनं आहे ना ते जागेवरच राहणार आहे. पण तुळशीची माळ आहे ना ती कोणी म्हणाल का, हा काय म्हणाल, त्याची माळ आहे त्याच्या सोबत जाऊ दे, ती काय शाल का. आणि मी सोनं राहिलं तर काढून टाकता. तुम्हाला एक विनोदी प्रसंग सांगते. आहे समजते ना सगळ्यांना. हा बघा म्हणजे आमचं आध्यात्मिक कीर्तन वेगळं राहतं पण तुम्ही वेगळ्या भाषेत बोलते. बघा एक स्त्री होती. आता ती स्त्री होती ना ती आता सगळ्यांना माहिती ते सगळ्या लेडीजच आहेत, काय करून पुरुष मंडळी आहेत. बघा त्या स्त्रीने ना भिशी लावली होती तर तिचे 50,000 रुपये आले. ती म्हटली एक काम कर, म्हटले हे सोनं कामात येतं म्हणे कधीतरी. तिने तिच्या मालकाला सोन्याची चेन बनवली. आता सोन्याची चेन बनवल्यानंतर बघा बरं का कसं असतं. त्याचं दुर्भाग्य होतं की तो त्या ठिकाणी तद्धाम परमहम कितीच्या भाषेत सांगायला गेलं तर तो त्या ठिकाणी गेला. पण गेल्यानंतर सगळी ती रडायला लागली, गर्दी गोळा झाली. आता तिला वाटलं यांच्या गळ्यात तर सोन्याची चेन तशीच राहिली, आता हिला काढायची कशी राहिली. त्यावेळेस त्या म्हटले की म्हणे आता काढायची कशी, आता एक काम करू म्हटले आपण रडता रडता काढून घेऊ ना. बघा आणि आयराणीमध्ये रडणं म्हणजे तुम्ही ऐकलं असावं, मराठीत असो आयराणीत असो ऐकलं असं ती बाई रडू लागली. मला काही रडता येत नाही. ती बाई म्हणू लागली मना राम काय चांगला बतानारा. सगळे लोक म्हणू लागले अगं बाई खरंच चांगला होता, खरंच चांगलं होतं तुझं राम. नंतर म्हटले जाऊ दे आता काय करते, काळाच्या पुढे कुणाचं चालत नाही. चालू झालं माणसाला मरण येतं, काय करते आता जाऊ दे म्हटलं. मग महाराज मंडळी त्या ठिकाणी गेले. आता महाराज मंडळी कसं जवळपास राहिलं तर जातात. गेले तर ती बघून रडायला लागली. म्हणा राम काय पंढरपूरला वारीले गयात ना राम. आणि घरना रामने कधी देवाला हात जोडला नव्हता आणि मेल्यानंतर पंढरपूरच्या वारीला गेला. म्हणून तर लोक म्हणू लागले ठीक आहे आता महाराज लोकांना माहिती होतं, गावाच्या लोकांना माहिती राहते कधी काय करत बा असं. पण त्याच्यानंतर ते सांगू लागल्यानंतर शेवटची आठवण म्हणून सोन्याची चेंदी जातात ना राम. त्यावेळेस तिला लोक सांगू लागले तुळशीची माळ म्हणून त्या भगवान परमात्म्याला तुळशीची माळ आवडते. म्हणून बघा म्हणून सांगतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. आज पावसामुळे माझा टिळा राहिला सगळंच राहिलं. गोपी चंदनाचा टिळा भगवान परमात्म्याला आवडतो. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा म्हणजे जे भगवान परमात्म्याचे भक्त आहेत त्यांच्याबद्दल जर कधी आपल्याला कळवळा राहिला तर खरंच ते भगवान परमात्म्याला आवडतं. त्याच्यानंतर भगवान परमात्म्याला काय आवडतं तर तिसऱ्या चरणात सांगतात आषाढी कार्तिकी पंढरी
पंढरीची वारी साधन निर्धारी आलं नाही. पण कोरोना लागायच्या आधी मी सुद्धा पायवारीला गेले. 350 किलोमीटर चालायचं असतं पुण्यापासून पंढरपूरपर्यंत. 350. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी जो कोणी वारी करत सांगा ना, जगामध्ये असं कोणी आहे का? कुबेराच्या संपत्तीला सुद्धा लाजवल अशी वारीचं मॅनेजमेंट केलं जातं. तिथं कोणाशी भांडण तंटा होत नसते. त्या ठिकाणी वारीमध्ये गेल्यानंतर कोणी कितीही ओळखीचं राहिलं तरी त्याला माऊली म्हणूनच हाक मारली जाते. हे ज्ञानवरायांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं. 750 वर्ष झाले. आपण एखादी व्यक्ती गेलो ना, खास करून फक्त वर्ष श्राद्धपर्यंत आपण आठवण काढतो. वर्ष श्राद्ध गेलं का विसरून जातो. पण आज माझ्या ज्ञानवरायांना, माझ्या तुकोबारायांना, माझ्या सगळ्या संतांना 750 वर्ष झाले तरी सुद्धा आज त्यांच्या मार्गावर सगळे वारकरी चालतात. एवढं आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे मायबाबू. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, अरे भीवरीच्या तिरी, अरे भीवरीच्या तिरी, आये भीवरीच्या तिरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, अरे भीवरीच्या तिरी, अरे भीवरीच्या तिरी. आई माझी आपहारी, आई माझी विठ्ठल रखुमाई, 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 माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, अरे भीवरीच्या तिरी, अरे भीवरीच्या तिरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पापभंगा, करीत असे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, अरे भीवरीच्या तिरी, त्याची
मोबाईल मध्ये बघायला लागला.
छान सुंदर पंढरपुरामध्ये आपण RPAचे छोटं पंढरपूर झालेलं आहे आणि पंढरपुरामध्ये मेळा भरलेला आहे भाविकांचा. आणि विशेष म्हणजे ह्या दीदीने खूप सुंदर चित्र गाजवली. माझी विद्यार्थी आहे, तिने सुंदर निरूपण दिलेलं आहे. मला खरोखर आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, आपलं खरोखर भाग्य आहे. ही संतांची पवित्र भूमी आहे. या भूमीमध्ये अनेक संतांनी जन्म घेतला, अनेक योद्ध्यांनी जन्म घेतला आणि त्यांचं जे कार्य आहे ते महान आहे. अशा या भूमीवर आपण सुद्धा सगळ्यांनी जन्म घेतला. आपण सुद्धा आपल्याला धन्य मानूया. आणि हा कार्यक्रम खूप सुंदर झाला. आणि विशेष म्हणजे महाजन सर सॉरी जे म्हणत होते, एकदम मंत्रमुग्ध होऊन गेलो की आपण एखाद्या कार्यक्रमाच्या लाईव्ह शो मध्ये बसलेलो आहोत असा भास होत होता. आणि सगळं चैतन्यमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे. मला वाटत नाही की आपला रविवारचा वेळ वाया गेला असं एखाद्याही महिलेला वाटेल. सगळा वेळ आपला सत्कारणी लागला आणि आपल्याला एकादशीच्या निमित्ताने हे सर्व कार्यक्रम बघायला मिळाले आणि हे पुण्य आपण सामावून घेतलेलं आहे. या निरूपणाद्वारे जरी आपण वेळ असतो तर आपला चहा पाणी नाश्ता फराळ याच्यातच वेळ गेला असता. आपण कधीतरी नामस्मरणाला पण वेळ दिला पाहिजे आणि हा वेळ आपला इथे सत्कारणी लागला आणि त्याबद्दल मला काही खेद वाटत नाही की रविवारी तुम्हाला खूपच छान झाला. आयोजकाने पण छान कार्यक्रम घेतला. सगळ्यांचं मी धन्यवाद मानते आणि तुम्ही सगळ्या रविवारी आल्या म्हणून तुमचा पण सगळ्यांचं खूप खूप मी आभार. जे सर्वांचं कौतुक केलं त्याबद्दल खूप खूप आभार. कारण या कौतुकाची गरज होती. विद्यार्थी एवढ्या पावसात सुट्टीच्या दिवशी ते छान तयारी करून इथे आले आहेत, त्यांना नक्कीच प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचा शेवट हा पसायदानाने होणार आहे. कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने होणार आहे. त्यामुळे कृपया सर्वांनी शांतता ठेवावी. आणि मी अगदी थोडक्यात सगळ्यांची आभार मानणार आहे कारण तो कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मी विद्यालयाच्या प्राचार्या, आमच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय यांचं विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे खूप खूप आभार मानते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं. हा कार्यक्रम करण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल सांस्कृतिक विभागाचे त्यांचे खूप खूप आभार. जोरदार टाळ्या.